वगैरे मिळेल तुम्हाला। त्याच्यात भाजी वगैरे करू शकता। चहा साखरेचे कॉफीचे डब्बे तीन पण जुन्या घाटाची आहे। घाट वेगवेगळे हा प्युअर काशाचा सेट आहे। याच्यात जेवले आपल्याकडे गंगा आरती आहे। गंगा आरती थोडा जुन्या घाटाचा आहे। पंचमुखी दिवा म्हणता याला। ही एक कलर वगैरे केलेली ही पण छान आहे। पारनाम वगैरे गिफ्ट देण्यासाठी घरच्यासाठी वॉलचा शंख राधाकृष्ण हा घरात शोपीस म्हणून लावतात किंवा आतमध्ये लावल्यानंतर बाहेर मात्र एका बाजूने गणेश प्रतिमा दरोडासन आहे। तसं जुन्या काळातलं पॅटर्न म्हणजे असं कलेक्शन अशी डिझाईन आणि सगळ्यात नमस्कार मित्रांनो, मी तुषार चौधरी परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणलेला मित्रांनो। तर तुम्ही आज बघू शकता आज मी कुठे आलेलो आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आंबेकर तांबा पितळी भांडी मूर्तीचे व्यापारी यांच्याकडे आलेलो मित्रांनो। तर खूप टाइमने कमेंट केलं तुम्हाला की आता आम्हाला तांबे पितळीचे चांगले भांडे कुठे बघायला मिळणार। तर त्याच्यासाठी आपण हा नवीन ब्लॉग आणला तर मित्रांनो। तर जे पण नवीन असेल मित्रांनो त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करू नका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा। तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया। तर मित्रांनो तुम्हाला यांच्या शॉपवर यायचं असेल तर इकडनं पंचवटी पंचवटीकडनं पण तुम्ही येऊ शकता। इकडनं पण यांच्या शॉप जवळ बघायला मिळून जातं मित्रांनो। इकडनं शराब बाजार आहे तर शराब गल्ली म्हणणं पण तुम्ही इकडनं येऊ शकता। इकडनं पण यांचं शॉप आपल्याला जवळ बघायला मिळून जातं मित्रांनो। ठीक आहे, चला मग आता शॉपमध्ये जाऊ आणि बघूया यांच्याकडे काय काय बघायला मिळतं। तर तुम्ही एवढं बघू पण शकता यांच्याकडे अशी या प्रकारची गर्दी चालू राहते तुम्ही बघू शकताय। आणि त्याच्यामध्ये आपल्याला या प्रकारे आता बघा तुम्ही मूर्त्या पण बघू शकताय। आपल्याला भरपूर प्रकारच्या आपल्याला यांच्याकडे मूर्त्या बघायला मिळून जातात आणि त्या पण साईज पण तुम्ही बघू शकताय। आता तुम्ही समय पण बघू शकताय, समईची साईज पण तुम्ही बघू शकताय केवढे मोठे आपल्याला समय येतं। एवढी मोठी आपल्याला समय बघायला मिळून जाते। ठीक आहे, अजून भरपूर आहे तुम्ही हे पण बघू शकताय। हे बघा गणपतीची मूर्ती पण तुम्ही बघू शकता। आपल्याला हे पण गणपतीची मूर्ती पण बघायला मिळून जाते आणि त्याच्यामध्ये ही पण तुम्ही समय बघू शकता। बघा भरपूर प्रकारचे आपल्याला यांच्याकडे भांडे बघायला मिळून जातात। हे पण भांडे बघू शकताय आणि तुम्ही गर्दी बघा पहिले आणि यांच्याकडे गर्दी काल चालूच राहते आपल्याला या ठिकाणी। ठीक आहे, तर मित्रांनो हे शॉपचे ओनर आहे युवराज भाऊ। तर नमस्कार युवराज भाऊ। नमस्कार। तर आपल्याकडे काय काय आपल्याला तांबे पितळीच्या वस्तू बघायला मिळतात? आपल्याकडे तांबे पितळाच्या सगळ्या वस्तू असतात। किचन मध्ये वापरायच्या वस्तू, पाणी प्यायचे पॉट्स, माठासारखे पाणी प्यायचे माठाच्या आकाराचे भांडे, नंतर पूजेच्या सर्व वस्तू मिळतात। त्याचप्रमाणे गिफ्ट आर्टिकल मिळतात, गिफ्ट द्यायच्या वस्तू मिळतात, काही शोपीस मिळतात, नंतर अशा टाईपच्या काही पूजेच्या वस्तू मिळतात। याच्यात पूजेचे सेट्स पण येतात। याच्यात पण भरपूर ऑप्शन असतात। नंतर पाणी प्यायचे असे जग ग्लासचे सेट पण येतात, त्याच्यात पण भरपूर काही ऑप्शन असतात। ओके, याच्यात भांडे किचन मध्ये वापरायच्या काही वस्तू असतात। आपण जुन्या प्रकारचे पातेले वगैरे बसतो त्याच्यात हे थोडंसं मॉडर्न पद्धतीचं नवीन डेक वगैरे आलेले, पातेल्याच्या आकारासारखेच नवीन भांडे आलेले तशा टाईपचे पण मिळतात। तर मित्रांनो हे दादा या शॉप मध्ये जॉब करता। तर दादा आपल्याला घरगुती आपल्याला काय भांडे बघायला मिळणार तुमच्याकडे? आमच्याकडे अशी नामांकित प्रकारची अशी डेग वगैरे मिळेल तुम्हाला। त्याच्यात भाजी वगैरे करू शकता। कलई केलेली आहे, हे जुन्या पद्धतीची आहे जरा। त्यानंतर ही एक डेग आहे वेगळ्या घाटाची, त्याच्यात पण भाजी वगैरे करू शकता। त्यानंतर असे अनेक सर्विंग बाउल आहे, याच्यात भाजी वगैरे काढून ठेवू शकता तुम्ही। त्यानंतर चहा साखरेचे कॉफीचे डब्बे तीन याचा सेट आहे हा। साखर, चहा आणि कॉफी। त्यानंतर हा एक पितळाचा मसाला डब्बा आहे जुन्या घाटाचा, हा पण एकदम मस्त आहे। हा प्युअर काशाचा सेट आहे, याच्यात जेवलेलं चांगलं राहतं, याच्यात उष्णता वगैरे ओढून घेता। हे आयुर्वेदिक उपाय हा ताट, 2 वाट्या, 1 डिश, 1 ग्लास, 1 चमचा असा हा एक सेट आहे काशाचा। हा प्युअर कास आहे आणि आता पण सेट किती पर्यंत जातो आपल्याला? 2800 पर्यंत हा सेट बसतोय। 2800 पर्यंत। हा जुन्या घाटाचा पितळी खलबत्ता, हा पूर्वीच्या काळी युज करायचा तो खलबत्ता आहे। मुसळी आणि खल। आणि हा किती पर्यंत जातो आपल्याला बघा? हा 1500 ते 1600 पर्यंत बसतो, हा किलोच्या हिशोबाने असतो। असं आहे का? हे पितळी तबक आहे, हे आरतीला वगैरे युज करता। ओके, पूजेसाठी युज होतं, याचा शोपीस म्हणून पण युज करता येतं। हे आरतीचे तबक आहे। आणि हे किती पर्यंत जातं आपल्याला? हे 450 ते 500च्या रेंज मध्ये बसतंय। ओके, त्याच्यात अजून एक आहे ते बी दाखवतो तुम्हाला। असं नक्षीचं पाहिजे तर नक्षीचं पण आहे त्याच्यात। ओके, कमळ डिश म्हणता याला, ही पण पूजेला किंवा आरतीला वगैरे वापरता। ओके, आणि हे किती पर्यंत जातं? 350च्या रेंज मध्ये बसते। ओके, ठीक। त्यानंतर असे वेगवेगळे प्रकारचे ग्लास आहे आपल्याकडे पाणी पिण्यासाठी वगैरे। हा ठोक्याचा ग्लास आहे। त्यानंतर हा एक नक्षीचा ग्लास आहे उभा पडगेवाला। असा कमळ ग्लास पण आहे, हा एक आहे। हे 250 ते 300च्या रेंज मधले हे एक ग्लास बसतो हा।
असं आहे का? ठीक. सेट पूर्ण पाहिजे तर सेट पण मिळतो. सेट मध्ये काही कमी जास्त होऊन जातं का असं काय? हो, सेट मध्ये कमी जास्त वगैरे होईल, याच्यात पण कमी जास्त होऊन जाईल. ओके त्यानंतर अशा नक्षीचे लोटे हे पूजेला वगैरे वापरता येतात. कलश लोटा म्हणता याला. ओके हा आपल्याला 300-400च्या रेंज मध्ये बसतो हा एक लोटा. हा त्यानंतर काशाचा लोटा आहे, त्याच्यात पाणी पिलेलं चांगलं राहतं. हो पूजेला पण वापरू शकता, पाणी प्यायला पण वापरू शकता. हा प्युअर काशाचा लोटा आहे. आणि याच्यात साईज लहान मोठे पण मिळून याच्यात सगळी साईज मिळेल तुम्हाला. 1, 2, 3 नंबर पर्यंत साईज असते याची. अंदाजे 500-600च्या रेंज मधले आहे. ओके त्यानंतर असं पितळाचा पण एक लोटा आहे, याच्यात पण 2-3 साईज मिळेल तुम्हाला. एक कलश वगैरे मांडण्यासाठी त्यासाठीच यूज करता. हे पण तुम्हाला 500-600च्या रेंज मध्ये मिळून जाईल. तुम्हाला आमच्याकडे तांब्याचे गंगाळ वगैरे मिळतील. हे देवपूजेला वापरू शकता. आंघोळीचे वगैरे मोठे पाहिजे तर मोठे पण आहे. याच्यात पूर्ण साईज मिळेल तुम्हाला. ही 500-600च्या रेंज मधले गंगाळ आहे, हे प्युअर तांब्याचे. त्यानंतर तुम्हाला असं पूजेला लागणारे तांब्याचं तामण आहे, त्यानंतर कळशी आहे, गडवा मिळेल. याच्यात पण साईज पाहिजे तेवढी मिळेल तुम्हाला. 1 किलोच्या हिशोबाने असतात तामण, गडवा आणि कळशी. त्यानंतर असं शोपीस भांडे आहे, सध्या हे पूजेला पण वापरू शकता आणि हॉलमध्ये आहे ना पाणी टाकून वगैरे फुलं वगैरे ठेवू शकता. याच्या शोपीस भांडे आहे. ओके याला आणि उरली आता खूप म्हणतात. हे नवीन पण चालू आहे आता, खूप लोक ठेवू राहिले. आणि याला उरली म्हणतात. उरली हा, ही 500-600च्या रेंज पासून भरपूर व्हरायटी आहे याच्यात. नक्षीच्या वगैरे तुम्हाला पाहिजे तसे मिळते. ही पितळाची कढई आहे, याच्यात भाजी वगैरे बनवू शकता. कलई केलेली आहे, ही डायरेक्ट यूज करू शकता तुम्ही. ही पण एक जुन्या घाटाची. ओके त्यानंतर असे ही एक पितळाची डेग आहे, ही पण जुन्या घाटाची आहे. घाट वेगवेगळे असतात, याच्यात भरपूर घाट आहे. ही पण क्वालिटी एकदम चांगली आहे, जड क्वालिटीची आहे. डायरेक्ट यूज करू शकता. पूर्वीच्या काळी याच्यात वरण वगैरे बनवण्यासाठी यूज करायचे त्यासाठी. त्यानंतर एक कॉपरची लंगरी आहे, याला लंगरी म्हणतात. बसके घाटाचे पातेले असतात, हे बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी याचा यूज करता येईल. त्यानंतर असे पातेले आपले पूर्वीचे, त्याच्यात चहा वगैरे भात वगैरे करण्यासाठी यूज करता येईल. आमच्याकडे लागणारे कुरडया पापडचे सोरे वगैरे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मिळतील. हा फिरवायचा सोऱ्या आहे, हा 500-600च्या रेंज मधला हा एक सोऱ्या आहे, हा फिरवायचा आहे. त्यानंतर असा एक दाबायचा पण सोऱ्या आहे, जुन्या काळातला दाबण्याचा सोऱ्या. हा पण तुम्हाला मिळेल 400-500च्या रेंज मध्ये. साईज पाहिजे तेवढी मिळेल याच्यात. साईज लहान मोठे पण लहान मोठी सगळी मिळेल. 2-3 साईज आहे. असं आहे का? आमच्याकडे तुम्हाला तांब्याचे ग्लास पण मिळतील. हे ठोक्याचा ग्लास आहे, हा 100 रुपयापासून तर 300 रुपयापर्यंत मिळेल. याच्यात भरपूर व्हरायटी आहे. त्यानंतर प्लेन ग्लास पाहिजे तर प्लेन पण तुम्हाला मिळेल. हे 70-80 रुपयापासून आहे. प्युअर कॉपरचे आहे दोन्ही पण. ओके प्लेटिंग वगैरे अजिबात नाही. आणि याच्यावर आपण म्हणजे पाणी पिणं पण खूप चांगलं राहतं. याच्यात खूप पाणी पिणं वगैरे एकदम सुंदर. आमच्याकडे जुन्या घाटाची नाशिक समय वगैरे पण मिळेल. हिला नाशिक घाट म्हणतात. याच्यात साईज पाहिजे तेवढी 1 फुटापासून तर जवळपास 5 फुटापर्यंत साईज आहे. 1 किलोच्या हिशोबाने मिळतील. याच्यात प्रकार पण भरपूर. एक ही घाट आहे, त्यानंतर असं एक मोराची वगैरे डिझाईन आहे. याच्यात पण 1 फुटापासून तर 5 फुटापर्यंत शिल्लक आहे. ओके त्यानंतर असं एक केरळी घाट पण आहे. त्या पण एक केरळी समय वगैरे आहे. या पण तुम्हाला लहान मोठ्या वगैरे सगळ्याच प्रकारच्या मिळतील याच्यात. आणि किती पर्यंत जाते कमी कमी? ही 2,500-3 हजाराच्या रेंज मध्ये एक बसती. ही 21-22 इंचाची. ओके हा लांबन दिवा आहे, घंटीवाला आहे, नवीन प्रकार आलेला आहे, थोडा जुन्या घाटाचा आहे. पंचमुखी दिवा म्हणता याला. मोर वगैरे साखळी वरती असं हँगिंग वगैरे करू शकता तुम्ही. हा अंदाजे 1200 ते 1300च्या रेंज मध्ये बसतो हा दिवा. याच्यात साईज पाहिजे तेवढी मिळेल तुम्हाला, लहान मोठी वगैरे. याच्यात 1 मुखी 2 मुखी घेतला तसं आहे. हा एक त्याच्यातला छोटा पण, हा सेम वाला आहे. याच्यात पण तुम्हाला घंटीवाला वगैरे मिळेल. हा तुम्हाला अंदाजे 800-900च्या रेंज मध्ये मिळेल. याच्यात पण भरपूर प्रकारातले दिवे घेतला तसं साईज. आणि याच्यात पण साईज भेटून जाते. साईज भरपूर आहे, 500-600 रुपयाच्या पासून रेंज मध्ये सगळे. आपल्याकडे गंगा आरती आहे. गंगा आरती याच्यात पण भरपूर साईज आहे, लहान मोठी वगैरे सगळी मिळेल तुम्हाला. 101 आरती, लहान मोठी वगैरे सगळे साईज आहे याच्यात. आणि किती पर्यंत जाते कमी? 4,500 ते 5,000च्या रेंज मध्ये. ठीक. याला फिरकीचा दिवा म्हणता. नवरात्रात वगैरे लावता. असे इतर दिवशी 24 तास अखंड दिवा म्हणतो ना आपण, तो यूज करण्यासाठी वापरता. याला अशी फिरकी असते फिरवायची. ही काच आहे त्याच्यावरची, हा झाकण आहे. असा हा एक दिवा आहे. हा 1250 पर्यंत बसतो एक दिवा. आणि याच्यात साईज लहान मोठे दोन साईज सगळी मिळते याच्यात. त्याच्यापेक्षा 2 साईज लहान आहे, ते 500-600 अशा रेंज मधले. हा 1250चा. हा एक अखंड दिवा आहे, हा काचवाला आहे.
अशी काच ठेवायची, हे नंतर असं लावायचं. हा 1250च्या आसपास बसतो. हा जड मधला आहे, याच्यातला 500-600 वाला पण मिळेल तुम्हाला. आमच्याकडे महालक्ष्मी गौरी गणपतीमध्ये बसतात त्या या महालक्ष्मी आहे. याचे मुखवटे वगैरे पण तुम्हाला मिळतील. याच्यात व्हरायटी भरपूर आहे. याच्यात लहान मोठी साईज वगैरे पूर्ण मिळेल तुम्हाला. ही एक कलर वगैरे केलेली, ही पण छान आहे, पारंपरिक पद्धतीची जुन्या घाटातली. तुम्हाला तशी मोठी वगैरे सगळे मिळतील. आणि याची प्राइस कशी होते? त्या किलोच्या हिशोबाने 800-900 रुपये किलोच्या आसपास बसताय. आणि आता ही तुम्ही जी दाखवली काय प्राइस पर्यंत जाणार? ही अंदाजे 5,500 ते 6,000च्या रेंज मधले 2 पीस बसताय. ओके. जस्ट कनिष्ठ असताय गौरी गणपती. त्याच्यात अशी एकदम मेन ही एकदम जुन्या घाटाची, आपली पूर्वीची जशी असायची ना तशी वेणीची आहे. नवगुऱ्याचा पॅटर्न म्हणता याला. 2100-2200 पर्यंत हा सेट बसतो 2 नागाचा. आपल्याकडे असे अयोध्येचे राम वगैरे गिफ्ट देण्यासाठी गणेशासाठी एकदम मस्त मूर्त्या आलेल्या आहे. याच्यात लहान मोठी वगैरे साईज तुम्हाला पूर्ण मिळत. ही अंदाजे 1200 ते 1300च्या रेंज मध्ये प्युअर पितळाची असते. त्यानंतर असं सिंगल राम पाहिजे मोठा तर तसा पण मिळेल तुम्हाला. हा पण छान राम आलेला आहे, नवीन पद्धतीचा जरा. त्यानंतर असे दीपलक्ष्मी वगैरे आपल्या वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आहे. या 1000-1200 रुपयाच्या रेंज पासून पुढे. त्याच्यात अशा साऊथ घाटाच्या पाहिजे साऊथ पॅटर्न मध्ये तर त्या पण मिळतील तुम्हाला. साऊथ पॅटर्नच्या म्हणता याला. ओके. त्याच्यात तुम्हाला 500-600 रुपयाची रेंज पासून पाहिजे तर 500-600च्या रेंज पासून पण मिळेल या. त्यानंतर असे हत्तीची पेर वगैरे ही तुम्हाला 1000-1200 रुपयाच्या रेंज मध्ये नाही. असं गाय वासरू वगैरे तुम्हाला मिळेल गिफ्ट देण्यासाठी वगैरे, घरगुती ठेवण्यासाठी. गाय वासरू पण आहे. आणि गाय वासरूचं काय रेंज पर्यंत जातं? हे 3-3.5 याच्यात 100-200 वाले पण मिळतील तुम्हाला, 1000-1,500 वाले पण मिळतील. आता हे घेतले तर तुम्ही अंदाजे 1000 रुपयापर्यंत बसती ही. ओके. त्यानंतर असे अँटिक दिवे वगैरे हा 500-600च्या रेंज मधला एक दिवा मिळतो हा तुम्हाला. ओके. त्याच्यात तो दांडीवाला दिवा आहे, हा बालाजीवाला पंचमुखी दिवा आहे. ओके. त्यानंतर असं वॉलचा शंख राधाकृष्ण वाला असं वॉल पीस आहे. हा शंखाचा आहे. हा 2,500-3,000च्या रेंज मधला आहे हा. ओके. असा कामाक्षी दिवा पण आहे अष्टलक्ष्मी वाला. हा पण तुम्हाला 500-600च्या रेंज मध्ये अँटिक मध्ये जड क्वालिटीचा आहे. 500-600च्या रेंज मधले हे दिवे पण मिळतील तुम्हाला. आपल्याकडे तुम्हाला गणपतीची व्हरायटी 2 इंचापासून तर पार 3-3 फुटापर्यंत सगळे मिळतील. जवळपास 100 रुपयापासून तर पार 30-40 पर्यंत गणपतीची मूर्ती आहे. आता तुम्ही जी हातातली दाखवली याची काय प्राइस पर्यंत? हे अंदाजे तुम्हाला आहे ना 3200 रुपयाच्या आसपास बसते. ही पूर्ण भरीव आहे आणि प्युअर पितळाची. फेब्रुवारी महिन्यात आता या नवीन प्रकारातल्या महाराजांच्या मूर्त्या पण भरपूर आलेल्या पितळामध्ये. याची व्हरायटी पण तुम्हाला बघायला वगैरे भेटतील. ह्या 2,500 ते 3,000च्या रेंज मधल्या आहे. जवळपास 3-3.5 किलोची एक मूर्ती. आणि याच्यात आपल्याला साईज लहान मोठे वगैरे सगळे मिळतील. त्याच्यात असा पण पॅटर्न आहे, सिंहासनावरचा पण आहे आणि घोड्यावरचे पण. ओके. तुम्ही गर्दी पण बघू शकता. या प्रकारची यांच्याकडे गर्दी चालू राहते. तुम्हाला हे पण सांगू देतोय. आणि कारण की यांच्याकडे होलसेल मध्येच बघायला मिळतं. ज्याला पण धंदा पण करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तो इकडे येऊन आपल्याला होलसेल मध्ये घेऊन जाऊ शकतो. त्यांचा होलसेल पण आहे आणि रिटेल पण. सेट घे. ठीक आहे. तो सेट दा. नमस्कार, मी राजेश ज्ञानेश्वर आंबेकर. ज्ञानेश्वर शंकर आंबेकर हे आमचं दुकान आहे. आमच्याकडे तांबा पितळाच्या अँटिक स्वरूपातल्या वस्तू आहे, पूजेचे आयटम आहे, तांबा पितळाच्या घरगुती वस्तू पण आहे. याच्यासारखे शोपीस आहे. हा पितळाचा कल्पवृक्ष म्हणून संबोधला जातो. हा घरात शोपीस म्हणूनही लावतात, कल्पवृक्ष म्हणूनही लावतात. याला छान अशा पारंब्या येतात. वडाच्या झाडाला जशा असतात त्या टाईपच्या पारंब्या येतात. याचा कृष्णाच्या मूर्तीच्या पाठीमागे, स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या मागे, दत्ताच्या मूर्तीच्या मागे ठेवण्यासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. तसंच एखाद्या चौरंगाला महिराब सारखाही त्याचा उपयोग केला जातो. काका, आणि याची काय प्राइस जाते आपल्याला? साधारण याची प्राइस 3,000च्या आसपास जाते. हा मोठ्या साईजचा आहे. लहाना घेतलं तर 2,500च्या आसपास आहे. 2,000च्या आसपास पण आहे. हे तांब्याच्या मूर्त्या आहे, प्युअर तांब्याच्या आहे. हे साऊथचे कारागीर आहे. यांचं पारंपरिक काम आहे, त्यामुळे सुंदर अतिशय सुबक काम येतं. हे मेणू कास्टिंग याला म्हणतात. एक मेणाचा तयार करून मग कास्टिंग करतात. आणि याची काय प्राइस जाते काका? साधारण 8,000, 6,000 अशा 6 ते 8,000च्या आसपास जातात. हा बालाजीचा सेट आहे.
ही जुन्या काळातली शृंगी आहे. शंखासारखा हिचा आवाज येतो. ही वाजवली जाते, मंदिरात ठेवली जाते. आता ही घरगुती शोपीस म्हणून, भिंतीवर वॉलपीस म्हणून याचा उपयोग केला जातो. ओके, ठीक. आणि याची प्राइस काय होते काका? साधारण 3000च्या आसपास आहे. ठीक. हा शेअर मार्केट मधला बुल आहे. मुंबईच्या शेअर मार्केटच्या बाहेर जो मोठी प्रतिकृती ठेवलेली आहे त्याची ही छोटी प्रतिकृती आहे. हा शेअरचं ट्रेडिंग जे करतात ते ऑफिसमध्ये ठेवतात. हल्ली मात्र घरगुती शोपीस म्हणून ते घ्यायला लागलेले आहेत लोक. हा पितळाचा मंगल कलश आहे. घरगुती वातावरण मंगलकारक राहावं म्हणून घरी पण मांडला जातो आणि रुखवंतात, लग्नात आणि इतर वेळेस धार्मिक कार्यात हा कलश मांडला जातो. पितळाची लक्ष्मीची मूर्ती आहे. दिवाळीच्या वेळेस साधारण भरपूर विकल्या जातात. याच्यात बरेच प्रकार येतात आणि लहान मोठी साईज पण येते. आणि काका आपल्याकडे कमीत कमी लक्ष्मीची मूर्ती काय स्टार्टिंग होते? छोटी पूजेतली मूर्ती 250 पासून आहे, तर भरपूर 7 ते 8 हजारापर्यंत लक्ष्मीची मूर्ती येते. आणि सगळ्या साईजच्या लक्ष्मीच्या मूर्त्या विकल्या जातात. एक छान गरुडासन आहे. तसं जुन्या काळातला पॅटर्न आहे, परंतु शालिग्राम ठेवण्यासाठी, बाळकृष्ण ठेवण्यासाठी, विष्णूचे रूप, श्रीयंत्र ठेवण्यासाठी ते खास घेऊन जातात. दिसायला छान आहे, सुबक केलेलं आहे काम. आणि याच्यात साईज लहान लोटिंग गरुडासन मध्ये एकच साईज येते. वरचं कमळ येतं आणि खाली गरुडाचं प्रतिकृती येते. ही पितळी हत्तीची फिगर आहे. आतमध्ये त्याच्या दिवा लावता येतो. त्याला असं छान झाकण आहे. आतमध्ये हा दिवा लावता येतो किंवा आपल्या घरचा दिवा पण लावता येतो. दिवा आतमध्ये लावल्यानंतर बाहेर मात्र एका बाजूने गणेश प्रतिमा दिसते आणि एका बाजूने लक्ष्मी प्रतिमा दिसते. हत्ती पण अतिशय सुंदर फिगरचा आहे. ओके. आणि आपल्याला कमी कमी काय प्राइस पर्यंत बघायला मिळतो? साधारण 4500च्या आसपास जातो. 4500 ते 4500च्या आसपास जातो. ताई पण रेग्युलर आहेत आता. तर ताई तुम्ही किती वर्षापासून इथं येत आहे? साधारण 30 वर्ष तर माझ्या आठवणीत. 30 वर्ष. तर तुम्हाला यांच्याकडे ते वस्तू कसे बघायला मिळलं? अप्रतिम. म्हणजे असं कलेक्शन, अशी डिझाईन आणि सगळ्यात महत्वाचं प्युरिटी. जे विश्वासाने आपण इकडून जी वस्तू घेतो ना त्याच्यात ती कुठेच मिळणार नाही असं कलेक्शन आहे यांच्याकडे. आणि यांची प्राइस कशी राहते तुम्हाला? एकदम इकॉनॉमिकल. मी तर म्हणते बाकीच्यांपेक्षा जेवढी प्युरिटी हे विकतात त्या रेंज मध्ये खूपच छान भावात हे विकतात. ठीक आहे, थँक्यू. हा तांब्याचा बंब आहे. पूर्वी नाशिकला असे मोठे बंब तयार करायचे. आता मात्र शोपीस म्हणून हा सगळ्यांच्या हॉलमध्ये आलेला आहे. साधारण लग्नात रुखवंतात मांडायलाही घेऊन जातात आणि हॉलमध्ये शोपीस म्हणूनही घेऊन जातात. आणि काका याच्यात पाणी पण गरम करू शकतात? हो, कोळशाचे बारीक तुकडे टाकले तर छान पाणी गरम होईल. हो का? आणि काय प्राइस पर्यंत बघायला मिळतो? साधारण 1000-1200च आहे. काही 2000च्या आसपास पण आहे. ठीक. हा कृष्ण अर्जुनाचा रथ आहे. कृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगताना अशा प्रकारची ती प्रतिकृती आहे. पुष्कळ ठिकाणी भागवत चालू असताना हा मांडायलाही घेऊन जातात आणि बरेचसे लोक घरी पण घेऊन जातात. पितळी बैलगाडी आहे. आता मोठ्या बैलगाड्या शहरात पाहणं दुर्मिळ झालेलं आहे, त्यामुळे ह्या छोट्या प्रतिकृती लोक हॉलमध्ये मांडायला घेऊन जातात. आणि याची प्राइस काय आहे? याच्यात छोट्या बैलगाड्या ज्या आहेत ते 450-400 रुपयाच्या आहे आणि मोठ्या बैलगाड्या 4000 रुपयापर्यंत. याच्यात बरेच प्रकार येतात. छताच्या बैलगाड्या येतात, बिगर छताच्या बैलगाड्या येतात. हे पितळाच्या राधाकृष्णाची फ्रेम आहे. वॉलपीस म्हणून घरात वापरले जाते. पितळात एवढं फिनिशिंग, एवढं काम करणं तसं अवघड असतं, पण सुंदर सुबक काम केलेलं आहे. ओके. आणि याच्यात भरपूर डिझाईन बघायला मिळतात? याच्यात भरपूर डिझाईन येतात. आता शंकराची पण येते, शंकराचा चेहरा पण येतो, तसंच राधाकृष्ण येतो, नुसता कृष्ण पण येतो. ओके. नमस्कार. आपल्याकडे लग्न सराईसाठी आंघोळीला गंगा म्हणजे अशा टाईपचे जे आहे हे पूर्वीपासून वापरायची तशी पद्धत आहे. तसे अजून पण आपल्याकडे बनवणारे कारागीर पण आहे आणि विकले पण जातात. त्याच्यात आंघोळ केलेली चांगली असते. तांब्यात पाणी पिलेले अतिशय चांगले असते. तर ते पाणी पिण्यासाठी किंवा ते पाणी स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारचे आपल्याकडे मटके म्हणा किंवा माठ किंवा हंडे अशा टाईपचे तांब्याचे हांडे पण मिळतात. याच्यात पण सध्या नवीन नवीन प्रकार आहे. असे पूर्ण गोल पण येतात, असे प्लेन पण येतात. हे अखंड मध्ये येतात सगळे. याच्यात जॉईंट वगैरे येत नाही, त्यामुळे लिकेजचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे.
आणि आपल्याला एका प्राइस पासून सुरुवात बघायला मिळते. हे अंदाजे समजा ह्या साईज पासून घेतले तर 1200-1300 पासून सुरू आहे, मग पुष्कळ त्याच्यात 2000-2200 पर्यंत आहे. त्याचप्रमाणे आपले जे हे ह्याला मटका म्हणतात, त्याला आपल्याला नळ पण लावता येतो. म्हणजे आपले जे माठ असतात, पाणी प्यायचे मातीचे माठ असतात, त्या टाईपच्या शेप मध्ये येतात. ह्याच्यात पण सध्या ह्याचा ट्रेंड चालू आहे, तर ह्याच्यातही पाणी भरून स्टोर करून पिलेलं चांगलं असतं. आपल्याकडे पितळी पातेले वापरायची पद्धत आहे. अल्युमिनियम वापरण्यापेक्षा पितळात काही वस्तू किंवा स्वयंपाक केलेला अतिशय चांगला असतो, तर त्याच्यासाठी आपल्याकडे पितळी कलई केलेले पातेले त्याच्यात मिळतात. चहा करण्यासाठी, भाजी करण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी हे पण अवेलेबल असतात. तसेच आपल्याकडे कुरडई पापड घरी करण्याची पण सवय किंवा पद्धत असते. आपल्याकडे उन्हाळ्यात कुरडई पापड घरी केले जातात, तर ते करण्यासाठी त्याचा घाट घेण्यासाठी मोठे पातेले लागतात. तर ते मोठे पातेले सुद्धा आपल्याकडे कलई केलेले सुद्धा अवेलेबल आहेत. आणि याची काय रेंज काय होती स्टार्टिंग? त्याच्याची रेंज असते छोटी, साधारण 200-300 पासून स्टार्ट आहे. मोठे पातेले घ्याल तसे तुम्ही 3000, 5000, 7000. आणि त्याचा फायदा पण चांगला होतो, त्याची चव पण चांगली लागते. तुम्ही जे पितळी पातेल्यामध्ये किंवा ह्याच्यात मोठ्या ह्याच्यात करताल वस्तू, त्याची चव सुद्धा अतिशय चांगली लागते. आणि आता तुम्ही जे पातेले दाखवले याची काय कमी प्राइस असेल? याची साधारण 3,500-4,000 पर्यंत. 3,500-4,000. तर युवराज भाऊ, आपला आता कस्टमर आहे, जे आपले आता व्ह्यूज राहणार आहे, सबस्क्रायबर आहे, ते आता तुमचा ब्लॉग बघणार आहे, तर त्यांना यायचं असेल तर आपला ऍड्रेस काय? मग आपला ऍड्रेस भांडी बाजार, बालाजी मंदिराच्या एक्झॅक्ट खालचं दुकान आहे. पंचवटीतून आले तर, गंगेकडून आले तुम्ही तर राम सेतू पुलापासून भांडी बाजारात वळतो, तर तिथे सरळ आल्यावर बालाजी मंदिराखाली ज्ञानेश्वर शंकर आंबेकर नावाचं आपलं दुकान आहे. आणि त्याचं तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्ही मॅप थ्रू पण इथपर्यंत येऊ शकता. ओके. आणि आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर काय मग? कॉन्टॅक्ट नंबर माझा पर्सनलच देतो, 99-60-10-45-71. ओके. आणि युवराज भाऊ, अजून एक माझा प्रश्न होता, आता कोणाला कधी व्हिडिओ बघताय आपला, तर कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल तर आपल्याकडे ऑनलाईन पण सुविधा होणार का? म्हणजे तुम्ही म्हणजे बाहेरगावला पाठवू शकणार का? असं ऑनलाईन सुविधा आम्ही म्हणजे बाहेरगावी पाठवतो. फोटोवरून जर पसंत झाली वस्तू तर आम्ही ती कुरिअर करून पण होम डिलिव्हरी देऊ शकतो. फक्त त्याच्यात फोटो काही वस्तूत आणि ओरिजिनल मध्ये काही वस्तू बराच फरक येतो, त्यामुळे आम्ही सहसा रेकमेंड करतो का तुम्ही इथे येऊन वस्तू बघून जावी असं. तर मित्रांनो, आपल्याला युवराज भाऊने पण खूप चांगली माहिती दिलेली आहे, तर आपल्या चॅनल बद्दल युवराज भाऊचे आपण धन्यवाद करतो. धन्यवाद युवराज भाऊ. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला युवराज भाऊने पण आपल्याला खूप चांगली माहिती दिली यांच्या शॉपच्या बद्दल. भरपूर त्यांनी आपल्याला व्हरायटी दाखवली, आणि तुम्हाला यांच्याकडचे पण तांबे पितळेचे व्हरायटी कसे वाटले नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि जे पण नवीन असेल मित्रांनो, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पण पूर्ण बघा मित्रांनो. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगला मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.